कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची रमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची क्या बात आहे जोरदार झाला पाहिजे एवढ्या तरुण वयात तुम्ही आई आजींचा रोल साकारताय कसं वाटतंय तशी मला सवय आहेच अगदी म्हणजे म्हातारपणापासून सवय आहे मला वा 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 अगदी म्हणजे 27 वर्षाची असल्यापासून 74 वर्षाची बाग साकार केली त्यामुळे तशी सवय आहे त्यामुळे आता जशी मी तरुण होत जाते तसतसे मला म्हातारे रोल्स मिळतात पण आई आजींचा जो स्वभाव आहे थोडासा कडक आहे शिस्तप्रिय आहे रोहिणीताईंचा स्वभाव कसा आहे मला शिस्तप्रिय असायला आवडेल पण तशी मी नाही आहे बर अजिबातच नाही आहे मला राग खूप कमी येतो राग आला की रडायला येतं असं सगळं होतं त्यामुळे मला आवडतं आणि दुसरं म्हणजे आम्हाला ॲक्टर्सना ते असं व्हायला फार आवडतं जे आपण नाही आहोत ना तसं व्हायला आपल्याला आवडतं म्हणून मला खूप आवडते आई आजी आणि आम्हालाही खूप आवडतात आई आजी गडबड करू नका रे गडबड करू नका दिवाळीचा माहोल आहे गडबड करू नका शांत बसा फटाके फोडू नका पोरा फटाके फोडू नका वामनराव फटाका पहा अरे फटाका म्हणजे बाजूची बाई पाहू नका हो फटाका पहा तुमच्यासमोर पडलाय तो अरे या वयात काय धंदे सुचतात तुम्हाला शांत बसा लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू आय एम सरपंच ऑफ दिस थुकरटवाडी तर कसं असतं जे पाहुणे त्यांचं मी स्वागत करतो आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की म्हणजे आज काय पाहुणे आलेले आहेत म्हणजे सर्वप्रथम मी स्वागत करतो सुकन्याताई कुलकर्णी यांचं म्हणजे इतकं गोड व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे त्यांच्याबद्दल मी काय सांगणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या माई म्हणून प्रसिद्ध आहेत पण खाजगी म्हणून त्या डबेवाल्या बाई म्हणून प्रसिद्ध आहेत तुम्ही ज्या पद्धतीची एक सासू उभी करता ना मॅडम म्हणजे इतकी वेगळी सासू तुम्ही उभी करता का संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या सासू आहेत तुम्हाला वेगळ्या म्हणजे आश्चर्यकारक नजरेनं तुमच्याकडे बघतात म्हणजे इतका आश्चर्यकारक म्हणजे आदिवासींना विमान पाहावं तसा बघतात त्या पण कधी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मला तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे म्हणून सांगतो हा मॅडम तुम्ही म्हणजे काय आहे तुमच्याबद्दल तक्रारी पण खूप आहे हा म्हणजे अखिल भारतीय कुजाट सासू संघटनेचे अध्यक्ष ज्या आहेत उषा नाडकर्णी तुमच्या विरुद्ध उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का अखंड सासू समाजाला ह्या कलंक लावतात आहे माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणजे प्रायव्हेट म्हणून तुम्हाला सांगतो मध्ये मध्ये हलके हलके चिमटे काढत तुम्ही सुनेला बरं म्हणजे थोडं बॅलन्स राहत ना ते म्हणून म्हटलं तर अशा या महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेले आहे विशेष म्हणजे अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्याबरोबर त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे गीझर अत्यंत गाजलेला चित्रपट गीझर नीट वाचत नाही काय मला वेगळं ऐकू आलं गिझर नसेल होते गीझर एक मिनिट वेलांटी चुकली अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे जिगर तर हा जिगर चित्रपटामध्ये त्यांनी केलं तर अशा रक्त चरित्र फेम माई उर्फ सुकन्याताई कुलकर्णी आज या ठिकाणी आलेले आहेत एक त्यांना येतात आपल्या लेकराला पण या थुकरटवाडीमध्ये घेऊन आलेले आहेत त्यांचं लेकरू म्हणजे काय त्या लेकराबद्दल मी बोलणार इतकं गोड लेकरू तुम्हाला सांगतो सर तुम्ही आले ना तर आमच्या महिला महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली का म्हणजे हे येणाऱ्याची नुसतं खबर आली तर 68 पोरी बेशुद्ध पडल्यात हो आणि एक त्यांची मास्तरीन म्हणजे अगं बाई आदित्य हा त्यांचा शेवटचा शब्द म्हणजे गेल्या नाही त्या ऍडमिट केलेला आहे आता आउट ऑफ डेंजर आहे काळजी करू नका तुम्ही नुसतं मुलगाच नाही तर माईची सून या ठिकाणी आलेले आहे काय महाराष्ट्र बघतात सासू आणि सुनेचं नातं आहे वा 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 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या या नात्याबद्दल फार चर्चा आहे मॅडम तुम्हाला सांगतो म्हणजे अशी गोड गोंड सासू म्हणजे ती सुनेचंही काम करते पण मी आज तुमच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो की या सासूला सुनेचं काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ही सून म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी का होय का म्हणा सगळ्या
त्यांचा बिझनेस चालवतात. त्यांचा फार मोठा बिझनेस आहे. काय? त्यांचा सुपाऱ्याचा फार मोठा बिझनेस आहे. तर त्या आमच्या गावात त्यांची 68वी सुपारी आहे. आज तुम्हाला वाटत असेल की बा त्या पाहुण्या म्हणून आल्या, पण नाही, त्या ऑन ड्युटी आहेत. तर असो, अशा या मेघनाताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर अशा या गोड गोंडस फॅमिलीचं मी स्वागत करतो. स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अखिल भारतीय पानटपरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश परे यांना. नमस्कार. या स्वागत फटाफट रे. आज मग कोणाचं स्वागत करून कोणाचं नाही असं झालंय. म्हणजे साक्षात रोहिणीताई हट्टंगडी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढं मोठं व्यक्तिमत्व. अरे मोठं म्हणजे किती व्यक्तिमत्व. साक्षात अमिताभ बच्चनच्या आई आज ठिकाणी आलेल्या आहेत. किती मला बरं वाटलं. मी तुम्हाला सांगतो, काही नेते आता सांगायला लागलेत की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता ठेवा, हे ठेवा. पण या बाईचा दूरदृष्टिकोन बघा. त्यांनी त्यावेळेस आपल्या पोराला, म्हणजे कोणाला, साक्षात अमिताभ बच्चनला सांगितलं की विजय हात धोले. हे साधीसुधी गोष्ट नाही. ही अनुभवातून आलेली गोष्ट आहे. लक्षात ठेवा. तर या रोहिणीताई आलेल्या आहेत. या बाईचं कर्तृत्व बघा किती. यांच्या पोटी जे जन्माला आले ते सुपरस्टार झालेत. म्हणजे अमिताभ बच्चन म्हणणं का, ऋषी कपूर म्हणणं का, संजय दत्त म्हणणं का, आणि आता यांच्या सिरीजमधले मनोज जोशी म्हणणं का. पण मनोज जोशी पण पहा किती ग्रेट. ते फार आपल्या आईवर भार टाकत नाही. आधीमध्येच येतात आणि लगेच निघून जातात. बघा, तर असं हे आहे. मॅडम, या जन्मी मला तुमचा मुलगा होता आला नाही म्हणून फार अत्यंत वाईट वाटतं. पण मी पुढच्या जन्मी प्रयत्न करेल. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर असो, ह्या रोहिणीताई आज आपल्या सुनेला घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. तर यांच्या नाचून हो. हा. तर माझ्या सुनेला तुम्हाला खाजगीमध्ये सांगणं आहे का, काय तुमची मेमरी गेली ना, आम्हाला फार वाईट वाटते. असं करू नका तुम्ही. म्हणजे माझी एक इच्छा आहे. मी तुमच्यासाठी लिहूनच आणलेलं आहे. खास एक औषध केलं आमच्या गावाला ना. औषध? हा, एकदम जालीम उपाय आहे. म्हणजे ताबडतोब सांगू तुम्हाला. काम करताय? अरे इतकं जालीम उपाय आहे मॅडम. तुम्ही लिहून घ्या पाहिजे असेल तर. हे बघ काय करायचं माहिती आहे का, अर्ध हळकुंड, अर्ध बरं, म्हणजे ज्या अर्ध्या हळकुंडात लोक पिवळे होतात ना, ते अर्ध हळकुंड. लक्षात ते अर्ध हळकुंड, ते म्हणजे तुरटी, असं राई, जिरं आणि ते सफेद कांद्याचा रस बस असं एकत्र करायचा आणि अख्ख्या फॅमिलीला पाजायचं. अख्ख्या फॅमिलीला पाजायचं? हा. त्यानं काय होईल? म्हणजे अख्ख्या फॅमिलीची मेमरी जाईल ना. काय करा, अख्ख्या फॅमिलीची मेमरी गेली का तुम्ही एकत्र बसून मग काय डाटा फीड करायचा तो फीड करून घ्या. पुढच्या टायमाला म्हणजे टेन्शन नाही आहे. तर असं मी हिलाच सांगितलेलं आहे. असं जान्हवी मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शॉर्ट टर्म मेमरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश परे यांना. आई, आजी आणि जान्हवीताई, मी मध्ये उभं राहतो, तेवढंच माझं भाग्य. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.